मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालचा महा एपिसोड रिव्ह्यू दिला बरं का. नक्की बघा आपल्या चॅनलवर जाऊन. आणि काल एवढा तमाशा केला या सगळ्यांनी. तो पार तिकडे दवाखान्यामध्ये मरू लागला आणि इकडे यांना भांडणाशिवाय काही सुधरेना. वसू आत्या तर मस्त हात साफ करून घेताय काव्यावर आणि तोंड सुद्धा. वसू आत्यांनी सॉलिड तोंडसुख घेतलंय प्रेक्षकांनो. काव्याला वाटेल तसं बोलतात त्या. मोहितेंचे लोक अजून काय काय करणार आहेत बघा ना. माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, आता माझ्या भाच्याच्या मागे लागल्यात या पोरी. आता मात्र नंदिनी चिडते बरं का वसू आत्यावर आणि म्हणते, वसू आत्या आता बस करा हा, तुमचं बोलणं थांबवा, नाहीतर मी आणि काव्या सुद्धा तुम्हाला ऐकवू. काय चाललंय वसू आत्या? अहो प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? कृपा करून एकही शब्द बोलू नका पुढे. आता ते विक्रम पण चिडतात बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणत असते, ओ वसू आत्या अजिबात वाटेल ते चुकीचा अर्थ काढू नका. मग विक्रम म्हणतात, बोल तू नंदिनी बोल. अगं या वेळेला काय बोलायचं काय नाही, काही भान पाहिजे की नाही. दरवेळेला आपला तोच विषय गिरवायचं, तोंडाला येईल ते बरळायचं. काय चाललंय घरामध्ये? आता मात्र विक्रम मानिनीवर चिडून म्हणतात, काय ग ए मानिनी, कशाला शिक्षा माफ केली ग तू या दोघींची? काय बोलायचं कसं बोलायचं जरा पण पोच नाहीये या दोघींना. वेळ काळ बघून वागत जा जरा. ते विक्रम मानिनीवरच चिडतात आणि म्हणतात, काय ग मानिनी, काव्याला जर आता बोलीस ना तर मला चालणार नाही, लक्षात ठेव. या मानिनीला फक्त स्वतःच्याच इगोची पडलेली आहे प्रेक्षकांनो. मानिनी आता म्हणते, का नाही बोलायचं मी त्या काव्याला? का नाही बोलायचं सांगा ना. का बोलायचं नाही ते सांगा ना मला. अहो ही आत गेली त्या आगीमध्ये म्हणून आपला पार्थ गेला ना तिच्या मागे मागे, हे तर बरोबर आहे ना. आता ते विक्रम म्हणतात, अगं बाई तू जर उद्या आगीत गेली असती तर देव न करो असं हो तुझ्या बाबतीत, पण मग मी आलोच असतो ना ग तुझ्या मागे तुला वाचवायला. आणि मला काही झालं असतं तर तू स्वतःवर घेतलं असतं का हे सगळं? काय ग, मला काही झालं असतं तर तू देवाजवळ गेली असतीस ना भांडायला. मग आता पार्थला काही झालंय त्याचं खापर काव्यावर कशाला फोडते ग बाई? प्रेक्षकांनो, हे दोघं नवरा बायको भारी आहे. आधीच स्वतः भांडून घेतात, बाकीच्यांना भांडायला चान्सच नाही मिळत. आता विक्रम म्हणतात, बंद कर ग मानिनी असलं वागणं बोलणं. पार्थने ऐकलं ना तर त्याला आवडणार नाही. आणि इकडे ना प्रेक्षकांनो, हा पार्थ लगेच कोमात गेलेला दाखवलाय त्यांनी. तसं बघितलं तर आजचा प्रसंग आणि आजची मालिका त्यांनी भावूक दाखवली आहे. पण मला नाही या सगळ्यांचे तमाशेच आवडत नाही बाबा. काय गोंगाट करतात, आरडाओरडा करतात, बाप रे बाप. आता बघा काव्या पटकन विक्रमकडेच जाते. मध्ये त्यांनी पार्थ खूप सिरियस झालेला दाखवलाय मधल्या सीन मध्ये. आणि मग काव्या म्हणते, नंदिनी ताई, विक्रम काका, तुम्ही दोघं जण पोट तिडकीने माझी बाजू घेताय हे ऐकून मला चांगलं वाटतंय. काव्या खूप भावूक झालेली असते प्रेक्षकांनो. आता कुठे काव्याला रिअलाइज होतंय की खरं आयुष्य काय असतं. काव्या म्हणते, कसं आहे ना मानिनी काकू, आत्ता सगळ्या गोष्टी आईच्या नजरेतनं बघताय आणि त्यात त्यांचं काही चुकतंय मी असं नाही बोलणार काकू, सॉरी. काव्या अदबीने बोलत म्हणते, सॉरी मानिनी काकू, माझ्या हातात असं तर मी पार्थला कधीच आगीत जाऊ दिलं नसतं. विश्वास ठेवा माझ्यावर. माझे एवढंच म्हणणं आहे की आत्ता ना आपण इथे वाद घालत बसण्यापेक्षा पार्थकडे जाऊयात. सगळ्यांना आपल्याला पार्थची काळजी आहे ना, आपण जाऊयात. चल नंदिनी ताई आपण निघूयात ग. आता ही मानिनी त्या काव्याला धरते आणि म्हणते, ए बाई, अगं मी तुला काही बोलणार नाही, तुला भांडणार नाही, तुझ्यावर चिडणार नाही ग. अगं हात जोडते बाई, तू पार्थ जवळ जाऊ नको ग बाई. ही बाई लागली हातबीत जोडते. बाई बाई काय म्हणते त्या काव्याला? शोभतं का प्रेक्षकांनो? एका शिकलेल्या सुशिक्षित बाईला असं वागणं शोभतं का? आता ते हे म्हणतात, विक्रम काय हे मानिनी, अगं काय वागतेस तू? पार्थ आणि काव्या नवरा बायको आहेत आणि त्यांच्याशी असं वागावं? अगं त्याच्या जीवाला त्रास झाला म्हणून तू काव्याला वाटेल तसं बोलतेस, ठीक आहे मी समजू शकतो, पण काव्याला तू त्याच्याकडे जाऊ देत नाहीस याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे ज्या चुका माझ्या आईने केल्या त्या तूच करणार आहेस का? म्हणजे त्या तू पुन्हा करणार आहेस का असं ते बोलतात. आता यांचा काहीतरी पास्ट आहे बरं का प्रेक्षकांनो. या विक्रमला सुद्धा केव्हा तरी असं सिरियस यांची तब्येत झाली होती तेव्हा मानिनीला पण तिच्या सासूने अशीच वागणूक दिली होती म्हणून ती बदला काढते. हा म्हणजे कळलं का प्रेक्षकांनो, मानिनी आणि विक्रमची लव्ह स्टोरी एक्झॅक्टली काव्या पार्थ सारखी आहे. कारण मानिनीने सांगितलं होतं ना लग्नाच्या वाढदिवसाला की विक्रमला दुसरंच कोणीतरी आवडत होतं, मी त्यांचं दुसरं प्रेम आहे. तर हे सगळं जे सिक्वेल चालू आहे ना ते सगळं यासाठी चालू आहे बघा. मानिनीला जेव्हा विक्रम म्हणतात, माझी आई वागली तशी तू वागणार आहेस का, तेव्हा ही मानिनी म्हणते, अच्छा मग तुम्हाला हे लक्षात आहे की तुमची आई माझ्याशी कशी वागली, पण मी काय केलं ते लक्षात नाही का? श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी काय केलं विसरलात का विक्रम? तुमच्या पहिल्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होतं, तुमचा पाय निसटला आणि वीट भट्टीमध्ये पडला होता तुम्ही विक्रम, आठवतं ना तुम्हाला? अहो तेव्हा कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता तुमच्यावर.
तुमच्या आईने देव पाण्यात ठेवले होते तुमच्यासाठी. त्याच काळात मी काय केलं ते आठवतं ना तुम्हाला? अहो, माझ्या हातावर जळता कापूर घेऊन तासन तास उभी होते मी देवाच्या समोर, फक्त तुमच्यासाठी. 101 प्रदक्षिणा घातल्या होत्या मी देवाभोवती. आता हे सगळं काव्या मन लावून ऐकते बरं का. मानिनी पुढे म्हणते, माझं जाऊ द्या, मी तर जुन्या काळातली होते हो, पण नंदिनीचं बघा, ती तर आजच्या काळातली आहे ना. शिकलेली, सवरलेली, हुशार मुलगी आहे. तिने सुद्धा जीवाचे प्राण वाचवण्यासाठी तिचे पाय रक्ताळून घेतले, तरी पण तिने वडाला फेऱ्या मारल्याच ना. नंदिनीला आता सगळे हे दाखले द्यायचे आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता ही मानिनी पुन्हा रम्याची पण बाजू घेते आणि म्हणते, रम्याचं बघा ना, लग्नाचं बंधन आहे ना, कशाची चिंता, पण तरी सुद्धा हिचं पोट पाण्यावर आहे. कशासाठी करते रम्या? आपला पार्थ वाचावा म्हणून ना. या सगळ्यातून एक कणभर तरी ही काव्या करणार आहे का? जमणार आहे का हिला? विचारा ना, विचारा काव्याला. 101 प्रदक्षिणा घालेल का ती देवळाला? जळता निखारा पकडता येणार आहे का तिला? नाही हो, दुसरं काही नाही, ही स्वतःच एक जळता निखारा आहे. आता जेव्हा या मानिनी असं बोलतात तेव्हा नेमका फोन येतो बरं का प्रेक्षकांनो. ही नंदिनी काही बोलणार तेवढ्यात नंदिनीच्याच फोनवर फोन आलाय, जीवाचा फोन आलाय आणि तो स्पीकरवर ठेवते फोन नंदिनी आणि तिकडनं जीवा सांगतो, रडतो तो आधी खूप. मग हे सगळे विचारतात, काय रे बाबा, काय झालं, का रडतोयस? आणि तो तिकडनं बोलतो की दादा कोमात गेलाय. हे ऐकल्यावर यांच्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. मानिनी तर आता बेशुद्धच पडते बरं का. आणि आता तिला काही सुचत नसतं, सगळे मानिनीला सावरत असतात. आता काव्याला तर बिचारीला कोणी विचारत पण नाहीये, तिची बहीण सक्की सोडली तर. बघा हा पुढे काय होतं प्रेक्षकांनो. आता काव्याला असं वाटतं काहीही करून आधी पार्थकडे जावं. मानिनी आता शुद्धीवर येते आणि मोठ्याने आरडाओरडा करत असते, मला काही नकोय, पाणी बिणी काही देऊ नका, मला पार्थकडे न्या, माझ्या पार्थला काय झालं? आता काव्या म्हणते, काही झालं तरी आधी पार्थ जवळ जायला हवं. आता असं म्हणून ही काव्या निघालेली असते. आता ही मानिनी पुन्हा ओरडते, ए बाई, जाऊ नको ग पार्थकडे, तू जायचं नाहीस माझ्या पार्थकडे, काही झालं तरी तू हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. आता ही काव्या म्हणत असते, जाऊ द्या हो, मला जाऊ द्या, मला बघू द्या पार्थला. पण आता ही मानिनी ओरडून म्हणते, तुझी काही गरज नाहीये तिथे. मोठ्याने आरडाओरडा करत असते बरं काही मानिनी. आता काव्य पण ओरडून म्हणते, शेवटी मी जाणार म्हणजे जाणार, मी तुमचं नाही ऐकणार. आता मानिनी ओरडून म्हणते, तुला पार्थची शपथ आहे. काव्य आता पळत असते तिथून, तेव्हा ही मानिनी तिला शपथ घालते. काहीच्या काही दाखवतात प्रेक्षकांना मालिकेमध्ये, एवढं कोणी ऐकतं का? आणि ती मानिनी तर कुठल्या कुठे वागू लागली. ठीक आहे बाबा, आईची काळजी वगैरे समजलं, पण याचा अर्थ थोडंसं सतसत विवेक बुद्धीने विचार करावा, खरं खोटं काय आहे ते बघावं आणि मग थोडंसं कसं वागावं कसं नाही ते विचार करावा ना. काही दाखवतात मालिकेमध्ये. आता लगेच नंदिनी म्हणते, आई तुम्ही अशा का वागताय? तिला जाऊ द्या ना पार्थकडे. अहो, पार्थ नवरा आहे तिचा. मग लगेच ही मानिनी काय डायलॉग मारते बघा, तुझ्या बहिणीचं प्रेम तुझ्याकडे ठेव नंदिनी, ती येणार नाही दवाखान्यात म्हणजे नाही. त्या विक्रमला तर आता फक्त डोकं फोडायचंच बाकी आहे त्या मानिनी समोर. लगेच वसुआत्या म्हणतात, अरे विक्रम वाद नको घालू. म्हणजे ते विक्रम म्हणतात ना, मानिनी असं करू नको. मग वसुआत्या म्हणतात, जा तुम्ही बाबा दवाखान्यात, मी गाडी काढते, तुम्ही या. बापरे, वसुआत्याला गाडी पण येते. कमालच झाली बाबा. मग लगेच हे सगळे पळाले वसुआत्याच्या मागे बरं का. आता ही नंदिनी काव्याच्या जवळ जाते बरं का. काव्या म्हणते, ताई तू का नाही जाणार? मग नंदिनी म्हणते, तुझ्यासाठी थांबले ग वेडे. अगं हे काय होतंय काव्या तुझ्या बाबतीत? मला काही करता येत नाहीये, मला काही कळत नाहीये ग काव्या, मला वाईट वाटतंय या सगळ्याचं. आता काव्या म्हणते, ताई तुझी सत्व परीक्षा झाली ग, आता माझी सत्व परीक्षा द्यायची वेळ आली आहे. काव्याला कळतंय हाच तो प्रसंग आहे ज्या प्रसंगाची भविष्यवाणी गुरुजींनी केली आहे. काव्या नंदिनीला म्हणते, ताई तू जा तिकडे आणि मला कळव पार्थ कसे आहेत, मला कळवत राहा ग ताई. नंदिनी म्हणते, बरं बेटा तू काळजी घे, मी कळवते तुला. आता काव्या नंदिनीच्या म्हणजे नंदिनीला अशी मिठी मारून खूप रडते. कसं असतं ना प्रेक्षकांनो, आपण मालिकेत बघतो आणि कुठे ना कुठे यांचं या सीनचं किंवा या कथानकाचं सांधर्म्य आपल्या आयुष्यात काही आहे का हे बघायला जातो. खरं पाहायला गेलं तर काव्यासारख्या अशा अनेक सासूरवाशिनी आहेत ज्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे आतापर्यंत. नंदिनीसारखी बहीण काव्याच्या साथीला आहे, पण काही जणींना तर कोणीही साथ देत नाही आणि बिचाऱ्या एकट्या पडतात. असो, वेळ प्रसंग काही असो, पण काव्या मात्र सगळं सहन करतीये एकटीने, हे तितकंच खरं आहे. काव्याला आता झालेले सगळे प्रसंग आठवतात, ती रडायला लागते आणि नेहमीप्रमाणे मालिकेत एक सॅड सॉन्ग त्यांनी ऐकवलेलंच आहे या प्रसंगावर. काव्याला आता आठवतं बरं का प्रेक्षकांनो की मानिनी ताई काय म्हटल्या, म्हणजे आता ती पार्थसाठी खरंच परीक्षा देतीये. आता हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा अंधश्रद्धेचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही.
दवाखान्यातला सीन त्यांनी आता घेतलाय. जीवा खूप रडत असतो. या सगळ्या कॅरेक्टरमध्ये जर कुठलं बेस्ट कॅरेक्टर आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे माझ्या आवडीचं सांगते तर हा जीवा. मला ना जीवाचं कॅरेक्टर खूप स्टेबल वाटतं आणि रिअलिस्टिक वाटतं कुठेतरी. नंदिनी जीवाला सावरत असते, तो रडत असतो ना दवाखान्यात. ती म्हणत असते रडू नका जीवा. जीवा म्हणतो माझा दादा मला नीट व्हायला हवाय नंदिनी, काही झालं तरी माझा दादा मला पूर्वीसारखा माझ्या जवळ हवाय. नंदिनी म्हणते नाही होणार काही पार्थला जीवा, रडू नका बरं तुम्ही. आणि मला एक कळलं नाही, अहो आम्ही निघालो तेव्हा तर ते व्यवस्थित होते, अचानक काय झालं पार्थला. जीवा म्हणतो काहीच कळलं नाहीये नंदिनी, पण मला दादाची ही अवस्था नाही ग बघवत आहे. आता नंदिनी म्हणते नाही तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक, तुम्ही रडू नका बरं जीवा, सावरा स्वतःला. आता तेवढ्यात डॉक्टर आलेत बरं का बाहेर आणि मग सगळ्यांचीच धावपळ उडाली. सगळेजण डॉक्टरांच्या भोवती जमतात. सगळ्यात जास्ती कांगावान या मानिनीने केलाय. ठीक आहे प्रेक्षकांनो, मी समजू शकते ती आई आहे, पण जरा जास्तीच चाललंय मानिनी ताईंचं. असो, आता ती लगेच डॉक्टरांपुढे हात जोडते आणि म्हणते माझ्या पार्थला बरं करावं, काहीतरी करा. विक्रम म्हणतात थांब मानिनी, स्वतःला सावर, मी बोलू का डॉक्टरांशी. आता हे विचारतात विक्रम डॉक्टर काय प्रकार आहे हा सगळा, आम्ही इथून गेलो तेव्हा तर पार्थ स्टेबल होता, म्हणजे त्याची तब्येत चांगली होती ना, व्यवस्थित होता तो, अचानक कसं काय झालं हे सगळं. मग डॉक्टर म्हणतात हो ॲक्च्युली आम्हालाही हे कळलं नाही, पण आम्हाला असं वाटतंय की तिथल्या आगीच्या धुरामुळे त्यांच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं असावं, त्यामुळे कदाचित त्यांना त्रास होतोय. आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण अचानक पेशंटने उपचाराला प्रतिसाद देणंच थांबवलं. म्हणजे आम्ही काही विचार करण्याच्या आतच हा पेशंट कोमात गेला. मिथुन काका पण तिथे आहेत. आता मिथुन काका म्हणतात असं कशामुळे घडलं नेमकं डॉक्टर. मग ते डॉक्टर म्हणतात मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अचानक कमी झाला आणि बेसिकली जेव्हा आगीत गेले तेव्हा धुरामुळेच त्यांना जास्ती त्रास झालाय आणि लंग्समध्ये सुद्धा धूर गेला असावा. आम्ही शिफ्ट केलंय ICU मध्ये, तुम्ही प्लीज थोड्या वेळ वाट बघा. म्हणजे 24 तासात जर त्यांची कंडिशन ठीक नाही झाली तर क्रिटिकल होईल सगळं. डॉक्टर असं टेन्शन देऊन निघून जातात. आता पुन्हा मानिनी मोठ्याने आरडाओरडा करते, सगळेच जण रडाय पडायला लागतात. खूपच ड्रामा दाखवलाय त्यांनी. मग वसू आत्या मानिनीला समजवतात अगं मानिनी रडू नकोस, काही होणार नाही पार्थला. पण ही एक कंडिशन मात्र खरी आहे प्रेक्षकांनो, दवाखान्यात असलेले केविलवाणे चेहरे बघावेसे सुद्धा नाही वाटत. म्हणजे काय अवस्था असते हो त्या लोकांची, आपण इमॅजिन पण नाही करू शकत. हाताशी पैसे नसतात. आमच्या घराजवळ दवाखाना आहे, मी बघते ना प्रेक्षकांनो, एवढी भयंकर कंडिशन असते ना लोकांची, बाप रे बाप. असे प्रसंग शत्रूवर सुद्धा येऊ नयेत. तर असो, आता ही नंदिनी विक्रम जवळ खूप रडते. विक्रम म्हणत असतात नंदिनी बेटा तू तरी रडू नकोस, सावर स्वतःला, अगं असं करू नकोस आणि इतका विचार का करतेस तू. आता ही नंदिनी म्हणते बाबा अहो काव्याला किती त्रास होतोय बघा ना, आपण सगळे इथे आहोत, माझ्या काव्याने इथे असायला हवं ना. अहो आईंना समजवा ना बाबा, अहो काव्याला इथे येऊ द्या ना, तिचा जीव थाऱ्यावर नसेल हो तिकडे. आणि पार्थची अवस्था ऐकून तिला खूप टेन्शन आलं असेल आणि एक्झॅक्टली तेच झालंय प्रेक्षकांनो. बघा ना, शेवटी आपले लोकच आपली काळजी करतात. नंदिनीला किती काळजी वाटते काव्याची. काव्या म्हणत असते तिकडे माझ्या काव्याची काय अवस्था झाली असेल. इकडे काव्या त्या पारचा कोट हातात घेऊन रडत असते आणि झालेले सगळे म्हणजे काय काय झालंय वाईट ते सगळं तिला आठवतं आणि गुरुजींची भविष्यवाणी तिला आठवते की तुला आता सत्व परीक्षा द्यावी लागेल. आणि मानिनीने सांगितलेलं तिला सगळं आठवतं की आता मी काय केलं होतं माझ्या नवऱ्यासाठी, ही करू शकेल का, ते सगळं जे मगाशी बोलली ना मानिनी ते सगळं तिला आठवलंय. काव्या पार्थने दिलेलं घड्याळ आठवते, पार्थच्या आठवणी आठवते आणि ठरवते काहीही झालं तरी पार्थला काहीही होऊ द्यायचं नाही. पार्थसाठी आता मी वाटेल ते करेल. आणि ती आता देवाजवळ पार्थसाठी धावा घेते प्रेक्षकांनो आणि विचार करते मी पार्थला काहीही होऊ देणार नाही आणि मी त्यांना होऊच देणार नाही. मी अग्निपरीक्षा देईल पार्थसाठी, वाटेल ते करेल. आता प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी काहीही करायला तयार असते, तेवढं प्रेमच असतं नवरा बायकोमध्ये, हे खरं आहे. आणि त्यातनं या दोघांची लव्ह स्टोरी जरा हटके आहे. आता इकडे मानिनीला हे विक्रम समजवत असतात, हे बघ तू आता ताईपणा करू नको मानिनी, शांत राहा. मानिनी म्हणत असते अहो आपल्या पार्थला काही होणार नाही ना, देवाने आपलं एवढं वाईट करू नये हो. विक्रम म्हणतात नाही होणार पार्थला. विक्रम असं बोलत असतात तेव्हा अजून त्यांच्यावर चिडते आणि म्हणते अगं नाही होणार ना पार्थला काही. विक्रम म्हणतात अगं तेच म्हणतोय ना मी, शांत बैस बरं. आता तेवढ्यात त्यांच्यासमोर चहा येतो आणि चहा घेऊन वसू आत्या येतात, त्यामुळे विक्रमला ते पटत नाही आणि ते तिथून उठून जातात. मग वसू आत्या साळसूतपणा करून त्या मानिनीला म्हणतात घे बाई घे, मानिनी कॉफी घे, तुला बरं वाटेल,
कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही लोक ना अशा प्रसंगामध्ये सिंपती दाखवून स्वतःची जागा काबीज करतात बरं का. त्यातल्या एक वसुहत्या आहे. आम्हाला या प्रसंगाचा फार अनुभव आहे. म्हणजे बघा, आपल्यावर काही वाईट प्रसंग आला ना तर उपकार करतात आपल्यावर, आपली मदत करतात आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून आयुष्यभर त्रास देतात अशी लोक. वसुहत्या एक्झॅक्टली त्यापैकी एक आहेत. बघा ना कशा गोड गोड बोलतात मानिनीला. बाई मानिनी, तू अशी खचली तर कसं चालेल? अगं, आपल्या बाळाला जरा जरी खरचटलं तरी आपण नाही सहन करू शकत, आपण समजू शकतो. नाही म्हणजे मी समजू शकते ग मानिनी तुझ्या मनाची अवस्था. बघ, आपली रम्या देवाजवळ हात जोडून उभी आहे ग. अगं, मला खात्री आहे मानिनी, रम्याची प्रार्थना देव नक्की ऐकेल. सांभाळ स्वतःला, पी कॉफी, असं म्हणून त्या मानिनीला समजवतात. कसं आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे वसुहत्या हे कॅरेक्टरच तसं आहे की त्या बाबतीत काही चांगलं कधी बोलवलं जात नाही. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे आजचा हा सीन आहे प्रेक्षकांनो. जीवा आता पार्थला असं कोमात गेलेलं बघतो, असं लांबूनच आरशामधनं, आणि त्याला फार वाईट वाटत असतं. या दोघा भावाची बॉन्डिंग पण अतिशय सुरेख आहे. जीवा आता स्वतःच्याच मनाशी बोलत असतो, भाई उठ न रे भाई, अरे तुला असं पडवलेलं नाही बघवते रे. दादा, तू चिडलायस का रे माझ्यावर? मी ना खूप मोठा माणूस होऊन दाखवेल बघ तुला. फक्त तू हवायस रे माझ्यासोबत, तुझी मला साथ हवी आहे. दादा, तुझा जीवा खूप भोळा आहे रे. माणसं नाही ओळखतायत तुझ्या जीवाला. मला लोक फसवून जातात रे दादा. तू आहेस ना माझ्यासोबत. तू सोबत असला ना की माझा कोणी फायदा नाही घेणार बघ. तू फक्त लवकर उठ. तू राहशील ना रे माझ्याबरोबर. किती सुंदर दाखवलाय बघा ना हा प्रसंग. नंदिनी या जीवाचं सगळं बोलणं ऐकते आणि तिच्याही डोळ्यात अगदी पटकन पाणी येतं. जीवा म्हणतो, ए दादा, काय आणू सांग बरं तुझ्यासाठी? 6 ग्रॅम प्रोटीन आणू का? काय आणू सांग बरं? काय खाशील सांग ना दादा. अरे उठ ना रे, फक्त तू बोल, मी तुझ्यासाठी लगेच सगळं आणून देतो. अरे ये तेरा छोटा भाई, तुझे चाहिए वो लाकर देगा. असं तो त्याच्याशी बोलतोय. म्हणजे ते दोघं जण एकमेकांशी हिंदीतून बोलत असतात ना तसं. आणि तो आता पार्थला उठवायचा प्रयत्न करतो. उठ न रे दादा, असं म्हणून खूप रडायला लागतो. नंदिनी आता या क्षणाला सावरते. नंदिनी पण किती स्टेबल दाखवली ना प्रेक्षकांनो. खरं तर नंदिनी चिडलेली असते जीवावर, पण तिने स्वतःचा राग बाजूला ठेवून या क्षणाला जीवाला सावरलाय. ती जीवाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते, जीवा रडू नका. जीवा म्हणतो, बघ ना नंदिनी, कसं नाटक करतोय माझा दादा. बघ, 1 नंबरचा नाटकी येतो. बघ कसा झोपलाय तिथे. तुला माहितीये नंदिनी, आम्ही लहान असताना एका नाटकात काम केलं होतं बघ. तेव्हा दादा हिरो झाला होता आणि मी हिरोचा मित्र झालो होतो. तुला माहितीये त्या नाटकामध्ये हिरो मरतो ग शेवटी, पण हिरोचा मित्र रडायला लागतो. आता तो जेव्हा हे बोलतोय तेव्हा त्याला फार रडू येतंय बरं का. जीवा म्हणतो, त्यावेळेला मी खोटं रडलो होतो. तुला माहितीये दादाला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्या नाटकामध्ये. बघ आता पण तेच करतोय ना दादा. त्याला मला त्रास द्यायचा आहे म्हणून नाटक करतोय. बघ, 1 नंबरचा नाटकी आहे माझा दादा. ए नंदिनी, तू मैत्रीण आहेस ना माझ्या दादाची. तुझं ऐकेल तो. तू उठव ना दादाला, प्लीज उठव ना ग नंदिनी. ए यार दादा, उठ ना रे. बघ कसा पडलाय ग नंदिनी तो. आता जीवा नंदिनीला म्हणतो, ए नंदिनी, मला सांग, आपण कोणाचं वाईट केलं तर आपल्यासोबत वाईट होतं का ग? म्हणजे मी तुझं आनंद निवास, म्हणजे माझ्यामुळे ते आनंद निवास गेलं, त्यामुळे माझ्या दादाचं असं झालं का ग नंदिनी? नंदिनीला पण कळे ना आता जीवाला कसं समजून सांगावं. बिचारा जीवा काहीतरी चांगलं करायला जातो, पण त्याच्या नशिबाच्या मागे काय भोगे आहेत हे त्यालाच माहिती. खूपच छान दाखवलंय प्रेक्षकांनो हे जीवा कॅरेक्टर. तुम्हाला या मालिकेतलं कुठलं कॅरेक्टर सगळ्यात जास्ती आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज थोड्या वेळाने मी तुम्हाला नशीबवान या मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे. मी एकटीच रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो, त्यामुळे बोलून ना खूप त्रास होतो मला. त्यामुळे जेवढ्या जमेल तेवढ्या मालिकांचा रिव्ह्यू मी द्यायचा प्रयत्न करते, पण एका पॉईंटला शरीराला त्रास झाला तर कुठेतरी थांबावं लागतं. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तर बघा, आता जेव्हा जीवा असं बोलतो तेव्हा नंदिनीला कळे ना की ह्याला आता काय उत्तर द्यावं, आणि इथेच त्यांनी हा एपिसोड आज संपवलाय. तुम्हाला मालिकेतला शब्द न शब्द डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलाय. लाईक करायला विसरू नका बरं. पुढच्या भागामध्ये दिसते आपल्याला काव्या देवी आईजवळ प्रार्थना करायला जाते. देवी आईजवळ आर्त भावनेने साथ घालते की पार्थला बरं कर, पण तिकडे मात्र अचानक एक दिवा विझतो.
देवी आईच्या समोरचा आणि असं वाटतं की काही अपशकून घडलं की काय. इकडे मानिनी पण पुन्हा बेशुद्ध होते आणि प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये कुठला ट्विस्ट येईल हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. आजचा एपिसोड रिव्ह्यू खूप छान होता. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा मंडळी. आजच्या भागामधला कुठला सीन तुम्हाला आवडला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.